रावसाहेब नमस्ते नमस्ते. फोन केलता सचिन साहेब, मी भैया बोलतो, भैया देशमुख. फोन केलता तुम्हाला कामात असताना म्हणलं. बोला. सचिन साहेब ठीक आहे. होय होय. आणि ती मला अनगर अप्परचं द्या की पत्र. ते अनगर कुठं आहे मला दाखवा, की मध्यवर्ती असली तर आम्हाला तुमच्या गाडीत घेऊन जावा, पोलीस वगैरे बंदोबस्त घेऊन. ते अनगर मध्यवर्ती ठिकाण आहे, ती दाखवा ना आम्हाला. मोहोळ तालुक्यातल्या लोकांना ती मोहोळ तालुका संघर्ष समितीची माणसं घरदारा सोडून पळते. ती मी घरदारा सोडून मुंबईला जातोय, पुण्याला जातोय, आयुक्ताला भेटतोय, कलेक्टर साहेबाला परवा दिले पत्र मी. मला पत्र द्या ना तसं तुम्ही. सदरच्या बाबतीत ही मध्यवर्ती कार्यालय असेल तर तुम्ही दाखवा ना नकाशात आम्हाला. अनगर मध्यवर्ती आहे का शेवटच्या टोकात आहे ती तहसीलदार साहेब दाखवा तुम्ही. दोन याचिका दाखल झालेल्या आहेत, त्यामुळे कोर्टात नाही याचिकाचा विषय नाही. कोर्ट या पद्धतीने बघल. तुम्ही कोर्टाचे काय तुम्हाला अधिकार असणे. तुम्ही आता पुनर्वसनच्या याला जवळजवळ कोर्टाच्या फायली तुम्हाला सांगतो 100 फायली पडून आहेत. 102 गाडीच्या ह्याच्यासाठी कोर्टाचा आदेश आहे. 1.5 वर्ष झाला अजून आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या पगारी केलेले नाहीत. असं काय नाही. जो तुम्हाला अधिकार आहे कायद्यात तरतूद आहे तो अधिकाराचा वापर करू शकता तुम्ही. मला फक्त अनगर हे मध्यवर्ती ठिकाणी तुम्ही कळवलेलं आहे. नदीचा भाग आहे तिथं कुठं ऐका कारखाना नेन काय संबंध आहे त्या माझ्या महसूलच्या विषयात तुमच्या तहसील कार्यालयातल्या हजारो लोकांना ऐका त्या हजारो नागरिकांचं पाप घेऊ नका. तुम्ही चुकीची माहिती कळवलेली आहे. शासनाचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची काही सुद्धा चूक नाही. रावसाहेब जी नवीन अप्पर तहसील आहे का मध्यवर्ती ठिकाण म्हणतोय आपण तालुक्यात काय संबंध नाही. तुम्ही हरकत घेतलीत का मला सांगा. नाही तर रावसाहेब तुम्हाला सांगतो मी उद्या का तुम्हाला 2 दिवसात पत्र देणार आहे आणि वेळ आली तर तहसील कार्यालयाला कुलूप ठोकणार आहे पोलीस स्टेशनला कळवून. आणि तुम्ही मध्यवर्ती ठिकाणी मला दाखवायचं ते अनगर शेवटच्या टोकाला मध्यवर्ती सगळ्या हजारो लोकांच्या डोळ्यात माती टाकू नका तुम्ही, चटणी टाकू नका. तुम्हाला सांगतो निर्णय शासनाचा निर्णय शासनाचा विषय नाही. तुम्ही कळवताना चुकीचं कळवले. तुम्ही कळवताना चुकीची माहिती शासनाला कळवलेली आहे. तुम्ही शासनाची फसवणूक केलेली आहे. माझा आरोप आहे तुमच्यावर स्पष्ट सांगतो. ठीक आहे बघा प्रेमानं रावसाहेब काय चालले ह्या भाग वेगळे. तुमचा वाढदिवस असू दे आम्ही फेटा घालू हार घालू तुम्हाला अभिमानाने एक प्रामाणिक अधिकारी म्हणून. पण तुम्ही जर एखाद्या लोकनेते जे आमदारच्या आरी पडून जर सगळ्या हजारो लोकांची वाट लावून त्याला कायमचं काम लावत असताल काय संबंध आहे अनगर तिकडे 34-35च्या पुढे तुम्हाला सांगतो दुय्यम निबंधकाच्या नोंदी गेल्या नाहीत त्याच्या खरेदी झाली नाही अजून. आता सध्या सुद्धा काढा विषय 8 महिने झाले दुय्यम निबंधक कार्यालय अनगरमध्ये उभा करून. अभ्यास करा. मला तुम्हाला माझ्या ऐका निवेदनाच्या अनुषंगाने पत्र द्या. आत्मदानात काय बरेच जण लोक म्हणजे मारायच नाही त्यांच्या वेळा तर तहसीलदारच्या अंगावर जाऊन म्हणजे वेळा तर बघू लोकशाहीच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही आहे. तुम्ही ती चुकीची माहिती दिलेली कळवलेली ते आम्हाला पत्र द्या. आणि अनगर मध्यवर्ती कुठे ती तालुक्यात दाखवा आम्हाला. ते अप्पर तहसील आहे मध्यवर्ती अनगर अप्पर तहसील कार्यालय अनगर हे अप्पर तहसील कार्यालय सुविधा आहे ही मला फक्त दाखवून द्या तुम्ही. चला उद्या जायचं गाडीत मी बोलतो सगळ्या लोकांना बोलवतो प्रतिष्ठित लोकांना. आणि तुम्ही हरकती घेतलेल्या दाखवा मला. कुठे आहे हरकती? महाराष्ट्रात 52 गावच्या 52 तालुक्यात अप्पर तहसीलची मागणी करतात. अजून एकाला मंजूर नाही. 8 वर्षापासूनची कागद दाखवतो तुम्हाला. उत्तर तालुक्यात 5 वर्षापासूनची मागणी अप्पर तहसीलची. तुम्ही अनगर हे शेवटच्या टोकाचं गाव असताना तुम्ही चुकीची माहिती का दिली सांगा. मी आता कलेक्टरला आता सोलापूरला चाललो भेटायला. मी तुमच्या माहितीच सांगतो. माझा स्वभाव मी गोळ्या झिलून मी मारणारा माणूस आहे. अहो काश्मीरच्या बॉर्डरवर पाकिस्तानच्या बॉर्डरवर भारतीय लढतोय तहसीलदार साहेब त्याला काय बिचारा आपल्या रक्षेसाठी माझ्या तालुक्यातल्या जनतेसाठी मी करू शकत नाही का. त्यांना नाहक त्रास होणार आहे. आयुष्यभर ही पिढ्यानपिढ्याचा त्रास होणार आहे. लक्षात ठेवा तुम्ही. सत्ता आज असते उद्या नसते. आमदार आज निवडून आले असतो उद्या पडू शकतो त्याचा विषय नाही. पण आम्ही सामाजिक कार्यकर्ते नेहमी रस्त्यावर आम्ही जन्म झालेला आमचा. ते करून घ्या तुम्हाला सांगतो. ते शेज बाबूळ करून घ्या. ते तुमची ती बेरीज पेंडिंग काम आहे तुमची. म्हणजे खुले आमचा आलाय वाटप ते त्या गोष्टीकडे लक्ष द्या तुम्ही. बरोबर नाही मुळीक साहेब.